हॅलो मित्रांनो, स्वागत आहे तुमचं माझ्या आजच्या व्हिडिओमध्ये. ते मी तुमची सर्वांची लाडाची जयू. तर मी आज आली होती गणपती बाप्पाचे दर्शन घेण्यासाठी. सर्वात पहिले ताईच्या सोसायटीमधला गणपती बाप्पाचं दर्शन घेतलं. त्याच्यानंतर बाकीचे जे गणपती होते त्याचे दर्शन घेण्यासाठी निघाली. तिथे होत्या महादेवाच्या रूपात साकारलेला गणपती. घेतलं मग दर्शन तिथलं आणि निघाली पुढच्या गणपतीचे दर्शन घेण्यासाठी. तर वा, इथली डेकोरेशन इतकी सुंदर होती ना की काय सांगू तुम्हाला, खूप मस्त वाटत होतं मला. इथं खूप गर्दी पण होती आणि मूर्ती पण खूप मस्त होती. तिथल्या मग मूर्तीचं दर्शन घेतलं आणि पुढच्या गणपतीचं दर्शन घेण्यासाठी निघाली. बाप्पा होते ते सुभानपुराचे राजा होते. तर मित्रांनो, इथल्या मंडळांनी इनाम ठेवला होता. पहिल्या नंबरवर होती स्कूटी, दुसऱ्या नंबरवर होतं फ्रीज आणि तिसऱ्या नंबरवर होती सायकल. तर चला तर मग बघू आपण. खूप मस्त वाटत होतं, मला तर खूप मजा येत होती. दर्शन पण गर्दी होती, दर्शनच झालं नाही माझं. मग काय मूर्ती बघितली, लांबून दर्शन घेतलं आणि निघाली. ती इनाम बघत होती, वा काय मस्त होतं, पण आपल्या काय कामीचं नाही, त्याच्यासाठी निघाली पुढे. तर चला पुढचा गणपती बघूया आपण. तर पुढचा गणपती बघण्यासाठी आली होती. हे बघा किती भारी वाटत आहे गणपती, खूप मस्त वाटत होता. तर हा होता गोरवाचा राजा, बघू शकता. त्याच्यानंतर आली दुसरा गणपती बघण्यासाठी, दर्शन घेण्यासाठी. मग ही श्रीराम रूपी मूर्ती होती. तर मी दर्शन घेतलं आणि बाप्पाला म्हणत होती, बाप्पा सर्वांची इच्छा पूर्ण होते, माझ्या पण इच्छा पूर्ण होते आणि सर्वजण सुखात राहते, एवढंच मागणं. हा गणपती जो आहे तो इको फ्रेंडली गणपती होता. तर मी त्यांचे पण दर्शन घेतले. इथे डेकोरेशन इतकी सुंदर होती मित्रांनो की काय सांगू तुम्हाला. असं वाटत होतं की साक्षात गणपती बाप्पाचे दर्शन होतं, इतकं भारी वाटत. त्याच्यानंतर दुसरा गणपती बघत होते मित्रांनो. हा होता इथला गोरबाचा महाराजा. तर तिथले पण मी दर्शन घेतले. इथं मूर्ती इतकी सुंदर होती, प्रसाद वगैरे घेतला. मित्रांनो, मी इथं मस्त लगे टेडीसोबत खेळत होती. पुढचा व्हिडिओ पाहण्यासाठी लाईक करा, शेअर करा, फॉलो करा.